नमस्कार मित्रांनो, गावठी पद्धत जेवणाचे या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहे झणझणीत कोल्हापुरी पद्धतीचं चिकन बनवणार आहोत. तर मित्रांनो, पहिल्यांदा घेतलं आपण चिकन स्वच्छ पाण्याने 2-3 वेळास धुवून घेतल्याच्या नंतर आपण त्यात लाल तिखट आणि कांदा लसूण आणि संडे मसाला आणि धनापूड आणि मीठ आणि एव्हरेस्ट मसाला एवढे मसाले ॲड करून त्याला आपण मिक्स करून ठेवलं. आणि परत मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण त्याला सगळे मसाले ॲड केले आणि त्यानंतर ॲड करून झाल्याच्या नंतर आपण त्याला मिक्स करून घेतलं. मिक्स करून झाल्याच्या नंतर 4-5 मिनटं आपण त्याला आपण मिक्स करून घेतला. मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपण 2 मिनटं झाकण ठेवलं आहे. झाकण ठेवून झाल्याच्या नंतर आपण परत त्याला आपण काढून घेऊया. काढून घेतल्याच्या नंतर आपण त्याच्यात दही ॲड करूया. दही ॲड करताना आपले गरजेनुसार आपल्याला दही जेवढं पाहिजे तेवढं आपण दही ॲड करू शकतो. आणि दही ॲड केल्याच्या नंतर आपण दही पूर्ण मिसळून आपण एकजीव होसपर्यंत आपण त्याला हलवून घेऊया. हलवून झाल्याच्या नंतर आपण परत झाकण ठेवूया 10-15 मिनटं. तोपर्यंत आपण मसाले बनवून घेऊया. तर इकडे मी घेतलेले आहे टमाट्याची पेस्ट आणि लसूण, कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आणि इकडे तेल पण कढईत ठेवलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि तेल गरम झाल्याच्या नंतर तेजपत्ता ते 15 मिनिट टाकून घेतले. त्यानंतर आपण लसूण टाकलं. लसूण लालसर भाजीपर्यंत आपण भाजून घ्यायचा. नंतर आपण कांदा टाकून घ्यायचा. कांदा टाकून झाल्याच्या नंतर आपण हिरवी मिरची ॲड करू शकता. हिरवी मिरची ॲड केल्याच्या नंतर आपण 10-15 मिनटं त्याला लाल होसपर्यंत लहान गॅसवर आपण त्याला परतून घ्यायचं. परतून घेतल्याच्या नंतर त्याच्यात आपण टोमॅटोची पेस्ट केलेली आहे, ते टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची. टोमॅटोची पेस्ट टाकून झाल्यावर अजून 5-6 मिनटं आपण मंद गॅसवर त्याला परतून घेऊया. परतून घेतल्याच्या नंतर आपण थोडंसं कोथिंबीर ॲड करूया. कोथिंबीर ॲड आपण करून घेतलेलं आहे. परत त्याला 2-3 मिनटं आपण छानपैकी परतून घेऊया. परतून घेतल्याच्या नंतर जे आपण मसाले टाकून ठेवले ते चिकनमध्ये, ते चिकन त्यात ॲड करूया. चिकन बघा आपण त्याच्यात टाकून दिलेलं आहे. आणि आता त्याला मस्त 5-6 मिनटं आपण परतून घेऊया. परतून घेतल्याच्या नंतर छानपैकी त्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण ठेवायचं. झाकण ठेवून झालं की बघा आपली भाजीला उकळी यायला सुरुवात झाली आहे. आणि तुम्ही पण बघू शकता किती छानपैकी भाजी आलेली आहे. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्या पुढे नक्की शेअर करणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्ही पण बघू शकता आपली पण भाजी तयार होत आलेली आहे. तर बाय बाय. आपण नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही नक्की जेवायला या आमच्याकडे. आणि बाय बाय. असेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नक्की आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय बाय.